याचा आवाज बघू शकता। नमस्कार, आज आपण शिल्लक राहिलेल्या पोळ्यांपासून एक नाश्त्याचा अतिशय कुरकुरीत क्रिस्पी पदार्थ बनवणार आहे। अतिशय झटपट आणि सोपा आहे, करायला देखील वेळ लागत नाही आणि खायला देखील खूप छान लागतो। 2 ते 3 दिवस सहज टिकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच रेसिपी शिल्लक चपातीपासून रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेते आणि अर्धी वाटी आपल्याला इथं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्याने वडी आपली आहे ती चांगली कुरकुरीत होण्यास मदत होते। त्यानंतर इथं मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते, चवीनुसार मीठ आणि लसूण, अद्रक आणि मिरचीचा मी इथं ठेचा बनवून घेतला आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा याचा मी ठेचा बनवून घेतला आहे। तसेच थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये हे सगळे सुके जिन्नस आहे ते चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता पाणी टाकून असं घट्टसर मिश्रण तयार करायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार। थोडी हळद देखील टाकायची आहे आपल्याला। व्हिपच्या साहाय्याने मी हे पीठ एकत्र करून घेते, म्हणजे याच्यामध्ये पिठाच्या गुठळी होणार नाही। असं घट्टसर मिश्रण आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे पोळीला लावण्यासाठी। एवढ्या खूप छान लागतात। माझ्याकडे इथे रात्रीचे ह्या 2 शिळ्या पोळ्या आहे। आता काय करायचं, हे पोळी अशी ओपन करून त्यावर जे आपण हे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते सगळं लावून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने, या पद्धतीने सगळ्या बाजूने एकसारखं असं लावून घ्यायचं। हे बघा या प्रकारे, आणि हा पोळीचा आहे तो रोल बनवून घ्यायचा। दुसऱ्या पोळीला पण मी याच प्रकारे मिश्रण लावून घेते। हे बघा या प्रकारे मी इथं आपल्या सगळ्या पोळ्यांना मिश्रण लावून घेतलं आहे पिठाचं। आता आपण पुढची प्रोसेस पाहू। इथं मी एक चाळण घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घेतलेल्या ह्या ज्या पोळ्या आहे त्या ठेवून घ्यायच्या आहे। आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहे, वाफ काढून घ्यायची आहे यांची, एक 5 ते 10 मिनिटं फक्त। हे बघा या प्रकारे, आणि एक 10 मिनिटासाठी आपल्याला ह्या पोळ्या वाफवून घ्यायच्या आहे। एक झाकण ठेवायचं आहे आणि याची वाफ काढून घ्यायची आहे। या 10 मिनिटं मी वड्या आहे त्या वाफवून घेतल्या आहे। आपण एकदा चेक करू। तुम्ही याला पाहू शकता, याला पीठ लागत नाही अजिबात, बेसन पीठ, म्हणजे या वड्या आपल्या चांगल्या वाफवून झाल्या आहे। आता याला आपण थंड करून घेऊ आणि बाहेर काढून घेऊ। वड्या आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते पोळ्या, त्याच्या आपल्याला कट करून वड्या बनवून घ्यायच्या आहे थोडंसं थंड झाल्यानंतर। आणि याला एक 5 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। वड्या आता आपण कट करून घेऊ। तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला बाकीच्या सगळ्या वड्या कट करून घ्यायच्या आहे। इझिली हा कट होतात। हे बघा या प्रकारे मी सगळ्या वड्या आहे त्या कट करून घेते। हे बघा इथं मी आपल्या वड्या आहे त्या सगळ्या कट करून घेतल्या आहे। तुम्ही पाहू शकता किती छान वड्या कट झाल्या आहे। आता आपल्याला डीप फ्राय करायचं आहे। तुम्हाला जर शॅडो फ्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता। हे बघा या प्रकारे मी सगळ्या वड्या कट केल्या आहे। इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये ज्या मी वड्या
कापून घेतल्या होत्या त्या आपण टाकून घेऊ. एक एक करून सगळ्या वड्या याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहे. या प्रकारे मी सगळ्या वड्या आहे आपल्या त्या सोडून घेते. तुम्हाला जर शालो फ्राय करायचे असेल तर तुम्ही करू शकता. मी ते पाहू शकता आपल्या वड्या आहेत त्या मस्त असं क्रिस्पी असं तळल्या जात आहे. दोन्ही बाजू वड्यांच्या चांगल्या तळून घ्यायच्या आहे. सगळ्या बाजूंनी वड्या चांगल्या तळायच्या आहे. तुम्ही कलर पाहू शकता किती छान आला आहे आपल्या वड्यांना. अजून एखादं मिनिट मी ह्या वड्या चांगल्या तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथं आपल्या ज्या वड्या आहेत त्या तळून झाल्या आहे. मला मी दाखवते. हे बघा किती छान क्रिस्पी अशा तळून झाल्या आहे. मी या काढून घेते एका प्लेटमध्ये. दुसरी बॅच देखील मी इथं तळून घेते. हे बघा ही वड्या किती छान तळून झाल्या आहे. कलर देखील क्रिस्पी आला आहे. त्याचा आवाज बघू शकता. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा.